हॅलो स्टुडंट, आपण रोटेशनल डायनॅमिक पार्ट 1 मध्ये सर्क्युलर मोशन, प्रॉपर्टीज ऑफ सर्क्युलर मोशन, टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन हे डिटेलमध्ये पाहिलं. त्यामध्ये आपण अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सेलरेशन, UCM, नॉन UCM पाहिलं. नेक्स्ट सेकंड पार्टमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स स्टडी करणार आहोत. बघा, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, शॉर्ट CFF, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. दोघांमध्ये डिफरन्स काय आपण 10वी मध्ये शिकलेलं. काय? सेंट्रिपिटल फोर्स विच ऍक्ट्स अलॉंग द रेडियस टुवर्ड्स सेंटर, ऍक्ट्स अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. डेफिनेशन मग काय? सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स ऍक्टिंग अलॉंग अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग द रेडियस ऑफ अ सर्कल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. इकडे सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ सुडो फोर्स रिअल फोर्स आपण 11वी मध्ये पाहिलं. इन अ UCM इट्स ऍक्ट्स अलॉंग द रेडियस डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल, अलॉंग द रेडियस इथे सांगितलेले डायरेक्टेड टुवर्ड्स अवे. नेक्स्ट, इट इज अ रिअल फोर्स सुडो फोर्स. वर्क डन बाय सेंट्रिपिटल फोर्स इज 0. वर्क डन बाय सेंट्रिफ्युगल फोर्स इज not equal to 0. Mathematical formula as per Newton's second law, F is equal to mass into acceleration. Centripetal force is equal to mass into radial acceleration. आपण फर्स्ट लेक्चर मध्ये रेडियल एक्सेलरेशनचे 3 फॉर्म्युले पाहिले. V ओमेगा V स्क्वेअर अपॉन R ओमेगा स्क्वेअर, वेर V लिनियर वेलोसिटी, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी. नेक्स्ट, त्यामध्ये आपण फॉर्म्युला काय होणार मग? M इंटू रेडियल एक्सेलरेशन, मास इंटू V ओमेगा MV स्क्वेअर अपॉन R MR ओमेगा स्क्वेअर. सेम मॅग्निट्यूड सेम असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. फक्त चेंज काय होतं? डायरेक्शन चेंज होते. सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड सेंटर, सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम सेंटर. त्यामुळे फॉर्म्युला सेम, मॅग्निट्यूड आहे ते सेम. MV ओमेगा MV स्क्वेअर अपॉन R MR ओमेगा स्क्वेअर. वेक्टर नोटेशन मध्ये काय होतं? फक्त वेक्टर हे मायनस येणार, इथे मायनस, इथे प्लस. कारण का जेव्हा आपण सर्क्युलर मोशन बघतो, सर्क्युलर मोशन आपण रेडियस वेक्टर फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिला. रेडियस वेक्टर कसा असतो? नेहमी अवे फ्रॉम सेंटर अँड टुवर्ड्स पोझिशन ऑफ अ पार्टिकल. हे डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर, हे डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स FCP. दोघं डायरेक्शन मध्ये कसे अपोजिट आहे. FCP आणि रेडियस वेक्टर अपोजिट डायरेक्शनला आहे, त्यामुळे हे मायनस साइन. सेम इकडे FCF, सेंट्रिफ्युगल फोर्स, सर्क्युलर मोशन ऑब्जेक्ट, डायरेक्शन ऑफ रेडियस वेक्टर अँड डायरेक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. दोघं सेम डायरेक्शनला आहेत, त्यामुळे इथे प्लस. हे समजून घ्या. मायनस का? रेडियस वेक्टर अँड सेंट्रिपिटल फोर्स आर इन opposite direction, plus radius vector and centrifugal force are in same direction. Example काय? Moons revolve around the earth in circular orbit. Here necessary centripetal force is provided by gravitational force of attraction between moon and earth. ते मून असेल, कोणते आर्टिफिशियल सॅटेलाइट असेल, अर्थ भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते, त्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी कोण प्रोव्हाइड करणार आहे? Gravitational force of attraction between them, between earth and satellite. Next, example for centrifugal force, bulging of earth at equator and flattening at the poles due to the centrifugal force acts on it. आपण माहिती आहे हे टोटल अर्थ आहे, हे पोल्स, इक्वेटरला थोडी कशी झालेली? बल्ज झालेली, मीन्स काय? थोडी फुगलेली आहे. आणि पोल्सला काय? फॅट झाली ड्यू टू सेंट्रिफ्युगल ऍक्शन. अर्थ काय होते? रोटेट होते अबाउट इट सेल्फ, त्यामुळे इथे काय होते? सेंट्रिफ्युगल ऍक्शन क्रिएट केली जाते, त्यामुळे काय होते? इथे फुगलेली आहे, थोडं फुगले झालेली, इकडे फ्लॅट झालेली. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, अजून एक्झाम्पल भरपूर आहेत. इथे एक स्ट्रिंग घेतली असेल, एक ऑब्जेक्ट इथे आपण टाय केला आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतोय. ह्या केसमध्ये काय होणार आहे? जी स्ट्रिंग टेन्शन इन स्ट्रिंग असेल, तो काय करतो? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो.
स्ट्रिंगमध्ये टेन्शन असेल ते काय करणार आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. एक कार असेल, हा कर रोड आहे, कार ट्रॅव्हल होती यामध्ये, काय होणार आहे, कर रोड आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे, फ्रिक्शन बिटवीन व्हील, टायर अँड रोड. हे लक्षात ठेवा, ह्या केसमध्ये फ्रिक्शन कोण, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे, फ्रिक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल, आपण ह्या एक्झाम्पल फॉर सेंट्रिफ्युगल फोर्स, आपण कारमध्ये ट्रॅव्हल करतोय, सडन लेफ्ट टर्न घेतला, पॅसेंजर कुठे मूव्ह होतात, टुवर्ड्स राईट. हे कशामुळे होते, ड्यू टू सेंट्रिफ्युगल ऍक्शन. समजला डिफरन्स सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. पॉइंट्स डेफिनेशन समजून घ्या. सेंट्रिपिटल फोर्स कधी ऍक्ट होणार आहे, सर्क्युलर मोशन असेल तेव्हा, रेडियस अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. सुडो फोर्स अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम सेंटर. रियल फोर्स सुडो फोर्स. वर्क डन 0, वर्क डन नॉट इक्वल टू 0. सेंट्रिपिटल फोर्स मास इंटू रेडियल एक्सेलरेशन, mv स्क्वेअर आर, mv स्क्वेअर डिवाइडेड बाय आर, mr ओमेगा स्क्वेअर, mv ओमेगा, हे सगळे फॉर्म्युले आहेत. मायनस का, डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अँड रेडियस वेक्टर आर इन अपोजिट डायरेक्शन. सेंट्रिफ्युगल फोर्स अँड रेडियस वेक्टर आणि सेम डायरेक्शन्स. एक्झाम्पल्स, भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही कोणतेही लिहू शकता. 2 एक्झाम्पल मी सांगितलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यामध्ये व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. कन्सिडर करा अ व्हेइकल ऑफ मास m, मास किती आहे, m, v velocity, linear velocity of a vehicle, fs frictional force, g acceleration due to gravity, n normal reaction. हे टोटल आर रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. हे टोटल कन्सिडर m mass of a vehicle, n normal reaction, g acceleration due to gravity, fs frictional force, r रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. हे टोटल आहे. बघा, UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मीन्स काय पहिला होतो, ओमेगा कॉन्स्टंट. हे नेहमी लक्षात ठेवायचं, ओमेगा कॉन्स्टंट आहे, ओमेगा चेंज होणार नाही ह्या केसमध्ये. बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे, हा आपण वरतून पाहिलं, कार परव्ह्यूवरून पाहिलं की हा दिसणार आहे, हा कर सर्क्युलर ट्रॅक आहे, कार अशी आहे, वेलोसिटी. समोरून पाहिलं हॉरिझॉन्टल रोड आहे, हा इथे आर रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक इथे आपण एक व्हेइकल आहे. वेट नेहमी लक्षात ठेवायचं, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन दॅट इज mg. नॉर्मल रिएक्शन परपॅन्डिक्युलर टू सरफेस, नेहमी लक्षात ठेवायचे कसे असणार ते, परपॅन्डिक्युलर टू सरफेस, परपॅन्डिक्युलर टू सरफेस. फ्रिक्शनल फोर्स पॅरलल टू द सरफेस अवे फ्रॉम मोशन. हां, ज्या डायरेक्शनला मोशन आहे ते त्या अपोजिट डायरेक्शनला असते. बघा, सर्क्युलर ट्रॅक असा आहे, कार अशी मूव्ह होते, स्पीड इन्क्रीज झाली तर काय होणार, ती स्लाइटली इकडे मूव्ह होणार, स्किड होतो म्हणतो आपण त्याला, काय होते, स्किड होते या डायरेक्शनमध्ये. त्यामुळे काय होणार, मोशन आपली ह्या डायरेक्शनला असेल, फ्रिक्शनल फोर्स अपोजिट इकडे, विच इज पॅरलल टू सरफेस, सरफेस इथे हॉरिझॉन्टल आहे, बरोबर, तो आला फ्रिक्शनल फोर्स. सेम इक्वेशन डिराईव्ह करायचे आता. अपवर्ड फोर्स इज बॅलन्स बाय डाउनवर्ड फोर्स, डाउनवर्ड फोर्स इज बॅलन्स बाय अपवर्ड फोर्स. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, इट इज mg इज इक्वल टू नॉर्मल रिएक्शन, mg इज इक्वल टू नॉर्मल रिएक्शन. हे इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये पाहिलं, सेंट्रिपिटल फोर्समध्ये जो टुवर्ड सेंटर फोर्स आहे तो काय असणार आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे फॉर सर्क्युलर मोशन. टुवर्ड सेंटर फोर्स कोणता आहे ते फक्त fs, दॅट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. fs इज इक्वल टू मग सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले आहेत mv स्क्वेअर अपॉन आर mr ओमेगा स्क्वेअर. कोणताही यूज करू शकता तुम्ही, बेसिकली आपण हा यूज करतो, mv स्क्वेअर अपॉन आर. हे इक्वेशन 2 आहे, इक्वेशन 2, ह्याला आपण इक्वेशन 2, त्याला मी डिवायडेड बाय mg करतो, काय होणार, fs डिवायडेड बाय mg, mv स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय mg, mr ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय mg. काय होणार, हा mm कॅन्सल, mm कॅन्सल, राहिले काय, v स्क्वेअर अपॉन rg, r ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय g. हा fs, mg इज इक्वल टू फ्रॉम फर्स्ट इक्वेशन नॉर्मल रिएक्शन, व्हॅल्यू पुट केली नॉर्मल रिएक्शन, मिळालं काय,
एफ एस अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय जी. नेक्स्ट आपण 11वीला शिकलो फ्रिक्शनमध्ये कायनेटिक फ्रिक्शन शिकलो, स्टॅटिक फ्रिक्शन शिकलो, रोलिंग फ्रिक्शन शिकलो. त्यामध्ये लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये फर्स्ट लॉ काय होता, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. मग कॉन्स्टंट घेतो आपण हा म्यू एस, तो काय कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्यामुळे फॉर्म्युला काय होणार, हा एन इकडे डिवाइड केला, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. हा एक फर्स्ट पार्ट आहे तो इथे घेतला मी. काय होणार मग, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस पुट केलं, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आपल्याला एक फाइंड आउट करायचे बघा, सर्क्युलर ट्रॅकमध्ये कंटिन्युअसली मोशन होतीये कारची, एक मॅक्झिमम स्पीड असणार आहे. त्या मॅक्झिमम स्पीडला आपण काय करू शकतो, इझिली सर्क्युलर ट्रॅक आपण कव्हर करू शकतो. ते स्पीड इन्क्रीज झालं अजून तर काय होणार, आपली व्हेकल स्किड होणार आहे आणि रोडच्या बाहेर जाणार आहे. ती स्पीड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ते झालं व्ही मॅक्स. व्ही मॅक्स काय होणार मग, म्यू एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्स व्ही मॅक्स स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. हा तिकडे गेला, मल्टिप्लाय होणार व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी. फॉर्म्युला मिळाला व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी, म्यू एस आर जी. मीन्स वेलोसिटी, मॅक्झिमम वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. म्यू कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आर रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक, एन जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे पूर्ण डेरिव्हेशन आहे. परत एकदा पाहू, व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, पूर्ण मास ऑफ व्हेकल, वेलोसिटी अँड नॉर्मल रिएक्शन, जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आर रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक. हे इक्वेशन समजलेत. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स. नेक्स्ट एफ एस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एम आर ओमेगा स्क्वेअर, कन्सेप्ट समजलेली आहे. नेक्स्ट इक्वेशनला डिवाइड करणार आपण बाय एम जी, कॅन्सल करा, हे इक्वेशन मिळालं. बट फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. त्यामुळे म्यू एसची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती पुट केली, व्ही मॅक्स इज इक्वल टू म्यू आर जी. हे इक्वेशन काय सांगतं आपल्याला, व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. हे इक्वेशन काय सांगतं आपल्याला बघा, व्हेलोसिटी, मॅक्झिमम व्हेलोसिटी, मोठं व्हेकल असेल म्हणजे ट्रक असेल, टू व्हीलर असेल किंवा कोणतंही असेल, प्रत्येकासाठी मॅक्झिमम व्हेलोसिटी एक सिंगल रोडवर कशी असणार आहे, सेमच असणार आहे. मॅक्झिमम व्हेलोसिटी प्रत्येकाची कशी असणार आहे, सेमच असणार आहे. हे लक्षात ठेवा, बरोबर. कारण डज नॉट डिपेंड्स ऑन मासवर डिपेंड नाही. मॅक्झिमम व्हेलोसिटी डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ व्हेकल्स. सेकंड ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेथ. सुरुवात फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक पाहिलं. इथे फक्त ट्रॅक कसा होणार आहे, आता व्हर्टिकल सर्क्युलर ट्रॅक होणार आहे. मोशन आपली हॉरिझॉन्टल असणार आहे, फक्त मॉतकोवा पाहिलं असेल, अशी मोशन असते. असं आतमध्ये आपलं व्हेकल मूव्ह होत असतं. जो सरफेस असेल तो कसा होणार आहे, एक्झॅक्टली व्हर्टिकली होणार आहे. बघा सेम हे व्हेकल असेल, इथे वेट एक्झॅक्टली व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, फ्रिक्शनल फोर्स अवे फ्रॉम मोशन अँड पॅरलल टू द surface, normal reaction perpendicular to surface, normal reaction perpendicular to surface and frictional force. जेव्हा कार मूव्ह होते ती स्लाइटली डाउनवर्ड डायरेक्शनला मोशन करणार आहे, त्यामुळे काय होणार, फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डायरेक्शनला, एम जी डाउनवर्ड डायरेक्शन, आर रेडियस ऑफ सर्कल. सेम परत इक्वेशन यूज करा. फर्स्ट इक्वेशन एफ एस इज इक्वल टू एम जी, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स, एफ एस इज इक्वल टू एम जी. टुवर्ड सेंटर फोर्स आहे, टुवर्ड सेंटर फोर्स आहे, तो कोणता फोर्स असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड सेंटर, दॅट इज नॉर्मल रिएक्शन, एकच फोर्स आहे इथे. एन इज इक्वल टू नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे दोन फॉर्म्युले आपण पाहिले. सेम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज एफ एस ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. पण मॅक्झिमम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण फॉर्म्युला 11वीला पाहिला होता, म्यू एस एन, आणि पाठीमागच्या डेरिव्हेशनमध्ये पण पाहिला. हा मॅक्झिमम एवढा असतो. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एवढा असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल. काय म्हणणार, एफ एस इज लेस दॅन इज इक्वल टू म्यू एस एन, अँड
यांचं फॉर्म्युला इथे आपल्याकडे एम आर ओमेगा स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्हॅल्यू पुट केली. एम जी इज इक्वल टू एम जी लेस दॅन इज इक्वल टू म्यू एस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा एम एम कॅन्सल राहिले काय, जी इज इक्वल जी लेस दॅन इज इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. काय मिळणार मग, हा म्यू एस इकडे डिवाइड आर मल्टिप्लाय आर जी म्यू एस लेस दॅन इक्वल टू व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर इज इक्वल व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू आर जी म्यू एस. त्यामुळे काय मिळणार, व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल टू आर जी डिवाइडेड बाय म्यू एस अंडर रूट मध्ये स्क्वेअर तिकडे गेला स्क्वेअर रूट होणार. दॅट इज व्ही मिनिमम व्हेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट आर जी म्यू एस. व्ही मिनिमम अंडर रूट आर जी म्यू एस कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. लक्षात ठेवायचं, पूर्ण ही व्हॅल्यू मिळणार आपल्याला. आर जी रेडियस ऑफ ट्रॅक माहीत असणार एक पर्टिक्युलर, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्यू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, हे पूर्ण व्हॅल्यू माहिती, ती एक व्हॅल्यू मिळणार आपल्याला. त्या व्हॅल्यूपेक्षा व्हेलॉसिटी कमी असेल तर हा सर्क्युलर ट्रॅक कंप्लीट होणार नाही. मिनिमम व्हेलॉसिटी एवढी पाहिजेच, त्यापेक्षा जास्त चालेल. समजले. नेक्स्ट लेक्चरला आपण बँकिंग ऑफ रोड आणि कोनिकल पेंडुलम संपवणार आहोत. थँक्यू.